तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी बाहेर पत्रकार परिषद घेऊन दिली, यावरून विरोधक सभागृहात आक्रमक झालेत। सभागृहाचा हा अपमान असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर सभागृहामध्ये माहिती न देता माध्यमांना राजीनाम्याची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी नियम मोडला, त्यामुळे नियम मोडल्यानं हक्कभंग आणला पाहिजे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। अध्यक्ष महाराज, सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की मंत्री महोदयाचा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का, हे आम्हाला सभागृहात अवगत केलं पाहिजे। ही मागणी आमची आहे अध्यक्ष महाराज। आणि दुसरं अध्यक्ष महाराज, रुलिंग द्या अध्यक्ष महोदय, दुसरा अध्यक्ष महोदय रुलिंग द्या। दुसरा माझा पॉइंट ऑफ अधिकार काय आहेत, काय अधिकार आहेत? सभागृहाला माहितीच नाही काय चालू आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग प्रेसला सांगण्यात येतं। स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं तर समजू शकतो, पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय, ज्याची माहिती, आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेला आहे, असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं। त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत, अशी प्रथा नाही किंवा काही नाही। अध्यक्ष महोदय, चुकीचे पांडे, चुकीचे नियम, चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्या आहेत। मग मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही। आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, तो राज्यपालांनी मंजूर केला, तरी सुद्धा सभागृहामध्ये मुख्यमंत्री का सांगत नाहीत, का घोषित करत नाहीत, हा महत्त्वाचा विषय। आणि यामुळं या सार्वभौम सभागृहाचा अवमान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। अवमान केला आणि त्यामुळं हा विषय आम्ही ज्यावेळेस मांडला त्यावेळेस त्याला उत्तर सुद्धा किंवा त्यावर यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो निर्णय सुद्धा दिलेला नाही आणि वेळ काढूपणा केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।